MST-CET मध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यात जास्त डिफिकल्ट जाणारा सब्जेक्ट कोणता आहे तर फिजिक्स आहे। मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, फिजिक्सचे जे काही क्वेश्चन्स येतात CET मध्ये ते इतके पण डिफिकल्ट नाही आहेत। इशू कुठे येतो तर तुम्हाला 90 मिनिटांमध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 100 क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे। केमिस्ट्री खूप इझी लेवलचे आहे, ते टेक्स्टबुक बेस्ड सगळी केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स विचारले जातात। मात्र फिजिक्सला तसं नाही आहे। फिजिक्सला तुम्हाला फॉर्म्युलाज मॅनिप्युलेट करावे लागतात आणि इथंच विद्यार्थ्यांचा वेळ जास्त कंझ्युम होतो। त्यामुळे फिजिक्समध्ये MST-CET मध्ये फिजिक्समध्ये स्कोर करणं कंपॅरेटिव्हली खूप डिफिकल्ट आहे। म्हणजे एक सांगतो की आत्तापासून आपल्याकडे वेळ आहे, आता ऑक्टोबरचा महिना सुरू आहे, आत्तापासून मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 5 स्ट्रॅटेजीज देणार आहेत। त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच फिजिक्समध्ये तुम्हाला म्हणावं तितका चांगला एक बेस्ट स्कोर 40+ तुम्ही स्कोर करू शकता। कारण का मॅथमॅटिक्सची लेवल डिफिकल्टी लेवल स्लाइटली इन्क्रीज झाली, त्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये 60+ स्कोर करणं, केमिस्ट्रीमध्ये 40+ स्कोर करणं कंपॅरेटिव्हली इझी आहे। मात्र फिजिक्समध्ये 30+ स्कोर करणं सुद्धा डिफिकल्ट असतं। त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही तुमची प्रिपरेशन करा, कारण का CETमध्ये प्रत्येक मार्क्स मॅटर करतो। कारण का ज्यावेळी तुम्ही काउन्सिलिंगला जाता त्यावेळी एका पर्सेंटाईलसाठी किंवा पर्सेंटाईलच्या रँकमुळे तुमच्या हातून चांगली कॉलेजेस मिस होऊ नयेत असं वाटतं। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर मी मागच्या व्हिडिओत जसं सांगितलं तर फिजिक्ससाठी आपलं टार्गेट काय असलं पाहिजे तर फिजिक्समध्ये कमीत कमी तुम्हाला 30+ मार्क्स स्कोर करणं कंपल्सरी आहे। जेणेकरून काय होईल तर केमिस्ट्रीमध्ये 40+ आणि मॅथमॅटिक्समध्ये 60+, आपलं 130+ जे टार्गेट आहे ते कंप्लीट होईल। आता पहिला मुद्दा म्हणजे काय की विद्यार्थ्यांना फिजिक्सचे न्यूमेरिकल सॉल्व का होत नाहीत याचा तुम्ही एक विचार करा। म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता न्यूमेरिकल सॉल्व करताय ना त्यावेळी तुमचे न्यूमेरिकल्स का सॉल्व होईल। पहिलं कारण म्हणजे काय, एक म्हणजे थिअरॉटिकल कन्सेप्ट्स क्लिअर नाहीत। फक्त फॉर्म्युला पाठ केला म्हणजे न्यूमेरिकल सॉल्व होत नाहीत, कारण का फिजिक्समध्ये मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला फॉर्म्युलाज मॅनिप्युलेट करावा लागतो। दुसरं कारण म्हणजे काय तर तुम्हाला थिअरी कन्सेप्ट सोबत फॉर्म्युले सुद्धा व्यवस्थित माहिती पाहिजेत। इश्यू काय होतं तर विद्यार्थ्यांना फॉर्म्युला तर माहिती आहे, परंतु जर PYQ त्यांनी वेगळ्या पद्धतीने विचारला तर तुम्हाला फॉर्म्युलाज मॅनिप्युलेट करता येत नाहीत। त्यामुळे आत्तापासून सगळ्या मुलांनी काय करायचं आहे, पहिली गोष्ट म्हणजे फिजिक्सच्या थिअरॉटिकल कन्सेप्ट व्यवस्थित कव्हर करायचे, त्यानंतर फॉर्म्युले सगळे पाठ करायचे आणि शक्य तेवढे PYQ सॉल्व करायचे, हे आहे। आता बेस्ट रिसोर्सेस कोणते फिजिक्ससाठी जर तुम्ही बघाल तर मोस्टली सगळ्यांच्या पेड बॅचेस आहेत। तर RG लेक्चर्स आहेत, निशांत पटवर्धन सर आहेत, किंवा फिजिक्स ज्ञान मुकेश नायक सर सुद्धा आहेत। आणि मी सुद्धा काय करेल तर याच चॅनलवरती म्हणजे काही दिवसांमध्येच फिजिक्ससाठी आपलं HSC आणि त्यानंतर CET या दोन्हीसाठी एक कंबाईंड वन शॉट लेक्चरची सिरीज आहे ना, मी लवकरच स्टार्ट करेल। थोडा वेळ लागतोय मात्र ती लवकरच सिरीज सुद्धा स्टार्ट होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बोर्ड एक्झाम्स आणि CETचा कंटेंट सगळा कव्हर करण्यात येईल। ठीक आहे, ही होती पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप काय आहे, फिजिक्समध्ये आपलं टार्गेट काय लक्षात ठेवा, फिजिक्सच्या कंप्लीट 16 चॅप्टर्सवरती आपल्याला फोकस करायचं नाही आहे। फक्त काय करायचं आहे तर फिजिक्सच्या 16 पैकी जे काही आपले हाय वेटेज चॅप्टर्स आहेत ती सगळेच्या सगळे आधी पिकअप करायचे। फिजिक्समध्ये हे खूप गरजेचं आहे। हाय वेटेज चॅप्टर्स पिकअप करा हे यासाठी सांगतोय की समजा तुम्ही लो वेटेज चॅप्टर पिकअप केला, तो व्यवस्थित त्याचा कव्हर केलात, मात्र त्या चॅप्टरमधून जर डिफिकल्ट क्वेश्चन्स आला तर त्याच्यातून हार्डली 1 किंवा 2 क्वेश्चन्स असतील, आणि जर डिफिकल्ट क्वेश्चन आला तर इश्यू होऊ शकतो। तेच जर तुम्ही हाय वेटेज चॅप्टर्सकडे बघाल तर हाय वेटेज चॅप्टरचा फायदा काय होतो तर तुम्हाला इझी लेवलचे पण क्वेश्चन्स विचारले जातात, मॉडरेट लेवलचे पण क्वेश्चन्स विचारले जातात आणि डिफिकल्ट लेवलचे सुद्धा क्वेश्चन्स विचारले जातात। आता हाय वेटेज चॅप्टर्समध्ये तुम्हाला 3 ते 4 मार्क्सचे क्वेश्चन्स येतात। मग अशा सिच्युएशनमध्ये आपलं टार्गेट काय आहे, इझी लेवलचे क्वेश्चन्स आणि मॉडरेट लेवलचे या दोघांना टार्गेट करायचं। डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन भारीही नाही येऊ देत, परंतु ॲटलिस्ट तुम्ही इझी आणि मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स तरी सॉल्व्ह करू शकताच। त्यामुळे लक्षात ठेवा, पहिली प्रायोरिटी आहे फिजिक्समध्ये हाय वेटेज चॅप्टर्स टार्गेट करा आणि त्यानंतर तुमचा मॅक्सिमम सिलेबस कव्हर करा। फिजिक्समध्ये एकही चॅप्टर कव्हर करू नका। मी प्रत्येक मुलांना सांगतोय की आता वेळ आहे बऱ्यापैकी, ठीक आहे। असं नाही आहे की तुमची बोर्ड एक्झाम झाली आणि लगेच एका महिन्याभरात CET आहे, वेळ भरपूर आहे। ॲटलिस्ट काय करा, शक्य तेवढा सिलेबस कव्हर करा, कोणताही चॅप्टर स्किप करू नका असं मला वाटतं। कारण का होतं असं ॲक्च्युअली एक्झाममध्ये सुद्धा हेच होतं की जो सिलेबस कव्हर करून गेलोय त्याच्यावरती खूप डिफिकल्ट क्वेश्चन्स विचारलेत आणि जो इझी होता त्याच्यामधून जो सिलेबस स्किप केला आहे त्याच्यामधूनच इझी क्वेश्चन्स विचारले। अशी सिच्युएशन कुणालाही फेस करू नये यासाठी सांगतोय की सगळ्यांनी शक्य तेवढा जास्तीत जास्त सिलेबस आपला बोर्ड एक्झामपर्यंत कव्हर करायचा आहे। आणि दुसरी गोष्ट, प्रायोरिटी कशाला द्यायची आहे तर हाय वेटेज चॅप्टर्सलाच प्रायोरिटी द्यायची,
ठीक आहे. आता हाय वेटेज चॅप्टर्स कोणकोणते आहेत फिजिक्समध्ये, तर फिजिक्समध्ये आपला जो 11चा जो पार्ट आहे तो आता कुणीही फोकस करायचे नाहीत. त्याच्या 10 मार्क्ससाठी आपण काय करूया, तर नंतर तुम्हाला वेळ दिला जाईल. आता सध्या तरी तुमचं टार्गेट असलं पाहिजे 12चे हाय वेटेज चॅप्टर्स. मग तुम्ही रोटेशनल डायनॅमिक्सपासून पिकअप्स करू शकता ज्यांचं 3 मार्क्सचं वेटेज आहे. ठीक आहे. त्यामुळे शक्य तेवढी काळजी काय घ्यायची आहे, तर 12चा सिलेबस जो आपला आहे, ठीक आहे, तो 12चा सिलेबस तुम्हाला ॲटलिस्ट 80% सिलेबस डिसेंबरपर्यंत कवर करायचं आहे. ठीक आहे. हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. आता कोणते चॅप्टर्स पिकअप करायचे आहेत मी मागच्यासुद्धा व्हिडिओमध्ये सांगितले. ऑक्टोबर महिन्यामध्ये फिजिक्सचे तुम्हाला 4 हाय वेटेज चॅप्टर्स पिकअप करायचे आहेत. ठीक आहे. ते कोणतेही पिकअप करा तुम्ही आणि त्या चॅप्टर्सला कवर करायचं आहे. ठीक आहे. हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. 11चा सिलेबस आत्ता कवर करू नका. सिलेबस वास्ट आहे, उगाच वेळ तिथं जाईल. त्यावेळी मी कधी कवर करायचं त्यावेळी ते नक्की सांगेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तर फिजिक्समध्ये स्टेप नंबर 3 आहे की तुम्हाला न्यूमरिकल्स किती करायला पाहिजे. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे, फिजिक्सचे लास्ट 4 इयर्सचे PYQs ॲटलीस्ट सॉल्व करायचे. ठीक आहे. फक्त PYQs फिजिक्ससाठी इनफ आहेत. ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, फिजिक्समध्ये PYQs इनफ आहेत. एक्स्ट्रा रेफरन्स जी MCQs वगैरे असतील ती करायची गरज नाही आहे. ठीक आहे. आता तुमची MCQ प्रॅक्टिस काय असली पाहिजे, पहिली गोष्ट जी टेक्स्टबुक बदली सॉल्व्ड न्यूमरिकल्स आहेत ती सगळ्यांनी पहिल्यांदा सॉल्व करायची. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता चॅप्टरचा अभ्यास करताय त्यावेळी कसं करायचं, तर सुरुवातीला तुमच्या थेरी लेक्चर्समधून सगळी ती थेरॉटिकल ज्या काही कन्सेप्ट असतील त्या सगळ्या वन शॉट लेक्चरमधून कवर करायचं आहे. दुसरी गोष्ट टेक्स्टबुकमध्ये जे न्यूमरिकल्स आहेत ती पहिल्यांदा परफेक्ट करायचे. आणि तिसरे आहे लास्ट 4 इयर्सचे PYQs. आता PYQs कधीपर्यंत सॉल्व करायचे, समजा मी 2025चे PYQs सॉल्व करतोय, ॲटलिस्ट त्या 2025मधले एक 70% क्वेश्चन सॉल्व झालेत. ठीक आहे. नंतर मी 2024चे क्वेश्चन सॉल्व करतोय, ॲप्रॉक्सिमेटली 75 किंवा 80% क्वेश्चन सॉल्व झालेत. आणि त्यानंतर मी ज्यावेळी 2023चे क्वेश्चन सॉल्व करतोय, ॲप्रॉक्सिमेटली 90% क्वेश्चन्स मला सॉल्व झाले. म्हणजे बऱ्यापैकी MCQ होतात. म्हणजेच काय, तुम्हाला समजतं की आता माझे क्वेश्चन्स बऱ्यापैकी सॉल्व होत आहेत. मग उगाच परत अजून मागे 2021 2022 पर्यंतचे क्वेश्चन सॉल्व करत बसू नका. ज्यावेळी वाटते की मला PYQ व्यवस्थित सॉल्व होत आहेत त्यावेळी तिथे इथे थांबा. ठीक आहे. शक्य असेल तर जास्तीत जास्त MCQ प्रॅक्टिस करा. मात्र ज्यावेळी वाटतं की माझा आता बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व होत आहेत त्यावेळी तिथं थांबा. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर PYQsमध्ये टाईम बाउंडेड PYQs तुम्हाला सॉल्व करायचे. ठीक आहे. टाईम बाउंडेड म्हणजे काय, CET एक्झाममध्ये क्वेश्चन्स खूप इझी असतात. फक्त प्रश्न असतो की कमीत कमी वेळामध्ये ते अटेंड करायचे. मग ती प्रॅक्टिस तुम्हाला आत्तापासून जर करायची असेल तर काय करायचं, तर कोणतेही फिजिक्सचे रोटेशनल डायनॅमिक्सचे तुम्ही 15च्या PYQs पिकअप केले, ते 15 PYQs तुम्हाला काय करायचं, 25 मिनिट्स किंवा 20 मिनिट्सचं टायमर सेट करायचं आहे आणि त्या टाईम स्लॉटमध्येच ते PYQs सॉल्व करायचे आहेत. आणि त्यानंतर चेक करायचं की कोणता क्वेश्चन्स बरोबर आले, सोल्युशन्स काय, त्यावेळी चेक करा. त्यामुळे काय होईल, आत्तापासून ते प्रेशर आणि ते टाईम मॅनेज करायची सवय, या 2 गोष्टींची सवय तुम्हाला आत्तापासून होईल. ठीक आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतोय की आत्तापासून लास्ट 4 इयर्सचे PYQs तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. फक्त PYQs इनफ आहेत. ठीक आहे. कन्सेप्ट मोस्टली सगळ्या क्वेश्चन्समध्ये सेमच असतात, फक्त व्हॅल्यू चेंज केलेले असतात. ठीक आहे. मोस्ट ऑफ द टाइम केलं जातं, सेम कन्सेप्टवरती क्वेश्चन्स आलेले आहेत, फक्त व्हॅल्यू चेंज केले जातात. याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. ठीक आहे. PYQsला अगेन अँड अगेन व्हिजिट करायचं. म्हणजेच काय, आज एका चॅप्टरचे PYQs कवर केलेत, आता डायरेक्टली रिव्हिजनला एक्झामच्या वेळी बघतोय, असं करायचं नाही. शक्य तेवढ्या जास्तीत जास्त वेळा ते PYQs रिव्हिजिट करा की कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत, हे परत एकदा रिव्हिजिट करा आणि टाईम बाउंडेडमध्ये PYQs सॉल्व करा. ठीक आहे. अजून एक 11चा सिलेबस स्किप करायचा नाही, परंतु आत्ता करू नका. तो कधी करायचा आहे ते मी सांगतो. 11ला लक्षात ठेवा, इझी लेवलचेच क्वेश्चन्स असतात, डिफिकल्ट वगैरे काही येत नाही. ठीक आहे. मी त्यावेळी सांगेल ते कधी 11चा सिलेबस कवर करायचा आहे. त्यानंतर आत्तापासून ना तुमची पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी एक असली पाहिजे की मला कोणता सेक्शन उचलला पाहिजे. लाईक ना तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे फिजिक्समध्ये, तर 50 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला सगळेच्या सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे नाहीत. फक्त तुम्हाला काय करायचे आहेत, तर 35+ क्वेश्चन्स असे अटेम्प्ट करायचे जे 100% बरोबर आहेत. ठीक आहे. त्यामुळे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला हेच सांगते की क्वेश्चन्स चूज करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही आता क्वेश्चन्स वगैरे चूज करताना विद्यार्थ्यांचं काय होतं, पहिल्या 10 क्वेश्चन्समध्येच 2-4 डिफिकल्ट क्वेश्चन्स सापडले ना, ते पुढे जातच नाही. मग खूप डिफिकल्ट आला आहे पेपर वगैरे अशाच गोष्टी जातात. मात्र क्वेश्चन्स असतात जे इझी लेवलचे क्वेश्चन्स असतात ते पुढे असतात. त्यामुळे काय करायचं, सगळ्यात महत्त्वाचे आहे पेपर अटेम्प्टिंग स्ट्रॅटेजीमध्ये क्वेश्चन्स चूज करायला आपण शिकलं पाहिजे. ज्यावेळी वाटतं की डिफिकल्ट क्वेश्चन्स आहे ना, स्किप करा, पुढं जा. जर इझी असेल तर सॉल्व करा. ज्यावेळी क्वेश्चन्स तुम्ही बघता ना त्यावेळी तुम्हाला अंदाज येतो की या क्वेश्चन्सला आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली 5 मिनिटं वेळ लागणार आहे किंवा 4 मिनिटं वेळ लागणार किंवा टाईम कन्झ्युमिंग आहे, तर तिथंच क्वेश्चन स्किप करा आणि पुढं जा. क्वेश्चन चूज करणं फिजिक्समध्ये खूप गरजेचं आहे. उगाच मला सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचं असं नाही आहे. जे क्वेश्चन्स अटेम्प्ट करताय ते बरोबर असले पाहिजे, त्यांना पहिली प्रायोरिटी द्या.
ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर मॅक्सिमम मॉक टेस्ट आणि रिव्हिजन. आता मॉक टेस्ट कधी द्यायचे आहेत, आत्ता सध्या तरी तुम्ही टाईम बाउंडेड मॉक टेस्ट द्या, जे PYQs म्हणून तुम्ही देऊ शकता. आणि फुल लेंथ मॉक टेस्ट कधी द्यायचे आहे, ते कशा द्यायचे आहेत, ते सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ती काळजी करू नका. आता फ्री मार्क्स आणि शॉर्ट ट्रिक्स म्हणजे काय तर आत्ता काय करा, सध्या तरी जे चॅप्टर्स तुम्हाला इझी वाटत आहेत किंवा इझी आहेत तुमच्यासाठी, ती सगळ्यांना आधी पहिल्यांदा पिकअप करा आणि त्यांना टार्गेट करा. उगाच सेमी कंडक्टर डिफिकल्ट जातो आणि आत्तापासून तो करतो डिफिकल्ट, असं काही करू नका. तर जे चॅप्टर्स इझी वाटत आहेत ते आधी परफेक्ट करा, त्यांचे PYQs सॉल्व करा. दुसरी गोष्ट म्हणजे काय, ॲटलिस्ट आता मी मगाशी म्हटलं की 4 वर्षांचे PYQs सॉल्व करा. जर वाटत असेल PYQs खूपच होत आहेत, खूप PYQs आहेत, तर ॲटलिस्ट 2 इयर्सचे जे PYQs आहेत त्यांना तरी परफेक्ट केलंच पाहिजे. म्हणजे कोणताही PYQs विचारलं ना तरी ते यायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे काय, कन्सेप्च्युअली क्लिअर राहा. म्हणजेच का, मी ज्यावेळी काय करत होतो, ज्यावेळी ते फिजिक्सचे वगैरे डिफिकल्ट जात होते सब्जेक्ट वगैरे, तर त्यावेळी काय करायचं, तो PW फिजिक्सवालाची जी लेक्चर्स असतील ते जुनी अलक पांडे सरांचे किंवा JEE लेवलचे लेक्चर्स बघायचो, जेणेकरून त्या चॅप्टरच्या कन्सेप्ट आहेत ना त्या क्लिअर व्हायच्यात. म्हणजे समजा एखाद्या चॅप्टरवरती अगेन अँड अगेन क्वेश्चन्स रिपीट होत आहेत आणि ती कन्सेप्ट तुम्हाला समजत असेल तर ती कन्सेप्ट आधी परफेक्ट करा आणि मग पुढे मूव्ह ऑन करा. आणखीन एक सगळ्यात सांगतो, फिजिक्समध्ये प्लस पॉईंट आहे, कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटाईल मिळतं. आणि फिजिक्समध्ये ॲप्रॉक्सिमेटली जर 30+ जरी तुम्ही स्कोअर करत असाल ना, खूप चांगला स्कोअर तुमचं किंवा पर्सेंटाईल मिळू शकतं. त्यामुळे काळजी घेऊ नका. फिजिक्समध्ये कमी मार्क्स जरी स्कोअर केलेत तरी काही इश्यू नाही आहे, मात्र जेवढे शक्य तेवढे जास्त चांगले मार्क्स स्कोअर कराल तेवढं तुमचं टोटल पर्सेंटाईल आहे ना ते बूस्ट होणार आहे. कारण का केमिस्ट्री सगळ्याच मुलांचं पर्सेंटाईल चांगलं येतं, मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा स्कोअर सगळ्यांचा चांगला येतो. डिफिकल्टी किंवा जो मेन फॅक्टर असतो तुमचं पर्सेंटाईल डिटरमाइन करण्यात, तो आहे तुमचा फिजिक्सचा स्कोअर. ठीक आहे. त्यामुळे फिजिक्ससाठी आत्तापासून प्रिपरेशन करा. हाय वेटेज चॅप्टर्स, लास्ट 4 इयर्सचे PYQs, टाईम बाउंडेड PYQs, रिव्हिजन, या 4 गोष्टींवरती फोकस करायचा आणि कन्सेप्ट केली. ठीक आहे. बाकी तुम्हाला वेगळं काही करायचं नाही. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.